आजच्या आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे, पक्षाच्या मीटिंगला उपस्थित असणारे माजी मंत्री विद्यमान आमदार राजकुमार बडोलेजी, माननीय आमदार राजू कारेमोरेजी, माननीय आमदार संजय खोडकेजी, नागपूरचे निरीक्षक राजेंद्र जैनजी, नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, प्रशांत पवार, श्रीकांत शिवनकर, बाबा गुजर, तानाजी वनवे, अनिल अहिरकर, आबाताई पांडे, नूतन रेवतकर, सुनीता येरणे, हाजी सोहिल पटेल, जावेद हबीब, बजरंग सिंह परिहार, दिलीप पनकुले, जानबाजी मस्के, माधुरीताई पालीवाल, रमण ठक्कर, प्रेम रांगडाले, विशाल खांडेकर, नितीन बटारकर, उपस्थित सर्व शहरामध्ये काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार मित्र, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज मी खरं तर बऱ्याच ठिकाणी बैलपोळा हा सण साजरा करत श्रावणातला बैलपोळा, मला वाटतं उद्या बैलपोळा आहे ना, उद्या बैलपोळ्याचा सण आहे. मी शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा सण महत्त्वाचा असतो. मी बैलपोळ्याच्या निमित्तानं माझ्या बळीराजांना आणि शेतकऱ्यांना मनापासून बैलपोळ्याच्या शुभेच्छा देतो. आमच्या भागामध्ये भाद्रपदातला बैलपोळा असतो. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी श्रावणातला बैलपोळा करतात, काही ठिकाणी भाद्रपदातला करतात. पण आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार हा महत्त्वाचा सण असतो, जो आपल्या शेतीवाडी करता राबतो, कष्ट घेतो, मेहनत घेतो, त्या बैलाचा तो बैलपोळा हा सण आहे. मी आज खरं तर वर्धा जिल्ह्याचा आढावा पण ठेवलेला होता आणि तिथं पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होते, पक्षाचा मेळावा होता. तसंच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचा काही महत्त्वाच्या इमारती झाल्यात, गोडाऊन झालेत आणि काही लाभार्थींना लॅपटॉपचं वाटप, पंख्याचं वाटप अशा पद्धतीचे कार्यक्रम होते. आणि रात्री जाणार होतो परत, माझं 9ला फ्लाईट आहे. परंतु जाण्याच्या आधी मला रवींद्र जैन, प्रशांत पवार, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं होतं, बाबा गुजर, की दादा तुम्ही जाताय तर जाता जाता आम्हाला जरा गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर यांना वेळ द्या. 4 जिल्हे मी वर उरकले आणि नागपूर आपण मोठ्या संख्येने इथं असल्यामुळं वर बसणार नाही, त्याच्याकरता हा आपण इथं कार्यक्रम घेतलेला आहे. प्रशांत पवारांनी प्रास्ताविकामध्ये काही प्रश्न इथं निर्माण केले. मित्रांनो, कुठलीही संघटना काम करत असताना काम करून घ्यायची पण एक पद्धत आहे. मी पण राजकीय जीवनामध्ये 1990 पासून काम करतोय, आज 35 वर्ष झालेली आहे. प्रत्येक वेळेसच माझ्याकडे सत्ता होती अशातला भाग नाही. 95 ते 99 सत्ता नव्हती, त्याच्यानंतर 2014 ते 19 सत्ता नव्हती, त्याच्यानंतर 2022-23 मध्ये सत्ता नव्हती. पण आपण कसं अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेतो, कसे संबंध ठेवतो, त्यावर बरंच काय अवलंबून आहे. सुदैवाने मला उपमुख्यमंत्रीपद महायुतीच्या सरकारमध्ये मिळालेलं आहे. नियोजन आणि वित्त विभाग आणि एक्साईज विभाग माझ्याकडे आहे. आणि नागपूर शहरामध्ये जसं मुख्यमंत्र्यांना रामगिरी बंगला मिळतो, उपमुख्यमंत्र्यांना देवगिरी बंगला मिळतो, तसं मी उपमुख्यमंत्री असल्यामुळं विजयगड बंगला मला मिळालेला आहे. ते निवासस्थान माझं असल्यामुळं तिथं मी जितेंद्र शिकतोडे हे स्वीय सहाय्यक म्हणून नेमलेले आहेत आणि त्यांना सहाय्यक म्हणून मंगेश खरात, विशाल खडसे, तिथं विराज पाटील, नितीन देवतकर,
असा काही स्टाफ नेमलेला आहे. तो कशाकरता नेमलाय की लोकांचे प्रश्न सुटावेत, त्यांच्याकडे कोणी गेलं तर त्याच्यातनं मार्ग निघावा. त्यामध्ये मी माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की कार्यालयात प्रत्यक्ष जिल्हाध्यक्ष व इतर कोणीही येत नाही. जे येतात त्यांची कामं फोन करून आम्ही मार्गी लावण्याचं काम करतो. आणि यापूर्वी मी सांगितलं होतं, परंतु त्याचा लाभ घेतला नाही. माझ्या पुण्यात पण मी माणसं ठेवलीत, मुंबईत पण माणसं ठेवलेली आहेत. पुण्यामध्ये रामचंद्र चोबे, राम चोबे त्याला आपण म्हणतो, डेप्युटी कलेक्टर आहेत. नंतर विकास पाटील OSD आहेत. अशी काही माणसं ठेवलेली आहेत. पुणेकर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, तो तर मोठा जिल्हा आहे. ह्या इथल्यापेक्षा कितीतरी मोठा जिल्हा आहे. तरी लोक तिथं जातात, कार्यकर्ते जातात, आमदार जातात, अध्यक्ष जातात, पदाधिकारी जातात. आणि जे सार्वजनिक काम आहे, सार्वजनिक समाजामध्ये काम करत असताना अनेक सार्वजनिक कामं आहेत, ती सांगितल्यानंतर ते स्वतः त्यांना घेऊन कलेक्टर ऑफिसला जातात. ते स्वतः त्यांना घेऊन कमिशनर ऑफिसला जातात, SP ऑफिसला जातात, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेकडे जातात आणि त्याच्यातनं काम मार्गी लावण्याचं काम करतात. आपल्याला कुणी, आम्ही देखील मंत्रालयात काम करतो, उपमुख्यमंत्री म्हणून 100% सगळी कामं होतात अशातला भाग नाही. काही कामाला कायद्याची अडचण असते, नियमाची अडचण असते. घटनेने राज्य चालतं, संविधानाने राज्य चालतं आणि त्यामुळं ह्या सगळ्या कामामध्ये 100% तुम्ही जरी मुख्यमंत्री झाला तरी कामं करू शकत नाही. आत्ताही अनेक शिष्टमंडळं मला भेटली. काही शिष्टमंडळांच्या कामामध्ये मार्ग निघू शकतो, कारण काही ठिकाणी मार्गच निघू शकत नाही. आणि माझा स्वभाव असा आहे की मी सरळ त्यांना तोंडावर सांगतो की ह्या कामामध्ये पाठपुरावा करू नका, हे काम होणार नाही आहे, हेलपाटे घालू नका, कारण नसताना तुमचा वेळ वाया घालू नका. ही माझी गेल्या 35 वर्षाची कामाची पद्धत आहे. आणि म्हणून माझी पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना विनंती आहे, राजेंद्रजी तुम्ही इथं आहात, बाकीचे मान्यवर इथं आहेत, तुम्ही मला यादी द्या, मी त्यांना यादी देतो आणि त्यांना सांगतो. मी नुसतं त्यांना नाही सांगणार, मी कलेक्टरला सांगेल, विभागीय आयुक्ताला सांगेल, CEOला सांगेल, कमिशनरला सांगेल, जे कोणी प्रमुख अधिकारी आहेत किंवा यांनी काम घेऊन आलं तर ते काम अजित पवारांनी सांगितलेलं समजून त्यामध्ये लक्ष द्यायचं, त्यामध्ये मदत करायची. एक गोष्ट लक्षात घ्या, राज्याचे प्रमुख हे नागपूरचे आहेत. त्याच्यावर ते ज्यावेळेस असतात त्यावेळेस प्रोटोकॉलप्रमाणे ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या बरोबर हजर राहावं लागतं. जर ते नसतील, उपमुख्यमंत्री आले तर प्रोटोकॉलप्रमाणे ती लोक आमच्याबरोबर हजर असतात. मी त्यांना हजर ठेवत नाही. मी त्यांना सांगतो की तुम्ही तुमचं काम करा, माझ्याबरोबर येऊ नका, माझं काही काम असेल तर तुम्हाला निरोप देतो. कारण शेवटी जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन मिरवण्याचा काही अर्थ नसतो. मी कार्यकर्त्यांनाही सांगतो की बाबा काम असेल तर भेटा, काम सांगा आणि पुढच्याला संधी द्या, पुढच्याला वेळ द्या. त्याच्यामध्ये आम्ही विजयगडला जे तिथं कार्यालयामध्ये येतात, तिथं आपण कार्यालय केलं, तसं मोठं तो पॅसेज आहे, घर आहे आणि त्याची नोंद पण घेतली जाते. त्यांचे फोन नंबर आणि पत्ता देखील घेतला जातो. आज देही नोंद वहीमध्ये कोण कधी आलं आणि काय काम सांगितलं ते तिथं तुम्हाला पाहायला मिळेल. पण तुम्ही घरी बसून सांगितलं की ह्यांनी यावं माझं काम करावं तर तसं कोणी करणार नाही. मी पण माझी कामं असली तर राज्याचा उपमुख्यमंत्री असलो तरी देखील आज सकाळी वर्ध्याला गेलो, तिथं कलेक्टर ऑफिसला बसलो, तिथं सगळ्यांची बैठक लावली. संजय खोडके तुम्ही त्या बैठकीला होता, इतर पण काही सहकारी होते, तिथले आमदार पण होते. कारण हे महायुतीचं सरकार आहे, त्याच्यामुळं महायुतीमध्ये असणाऱ्या सर्व घटक पक्षाच्या आमदारांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करावं लागतं. अर्थात प्रत्येकाला आपली आपली संघटना, आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं संघटन वाढवणं, त्याच्यामध्ये आता तुम्ही मला सांगता की ते काम झालं नाही तर आम्ही काय करायचं. मला सांगावं, आम्ही सरकारमध्ये असताना 48 जागापैकी
17 जागा फक्त आमच्या निवडून आल्या महायुतीच्या, 31 जागा पराभूत झाल्या आणि विरोधी पक्षाच्या आल्या. मग विरोधी पक्ष तर विरोधी पक्षात होता, त्यांचा कामाचा प्रश्न कुठं आलेला होता? तुम्ही काम केलं म्हणजेच लोक मतं देतात, हे डोक्यातनं पहिलं काढून टाका. त्यामध्ये तुम्ही कुठला मुद्दा उचलताय आणि लोकांना आपलंसं करताय हे देखील तितकंच महत्वाचं असतं. आम्ही तर 35 वर्ष कामच करत आलेलो आहे. माझा मतदारसंघ सोडून द्या, कारण तिथं माझं वेगळं नातं आहे. मी प्रचंड सकाळी 6 वाजल्यापासून काम करतो. कोण मायचा लाल सकाळी 6 उठून वाजता काम करत नसेल? कुणी केलं तर त्याचं अभिनंदन. पण ह्या पद्धतीनं आम्ही कष्ट घेतो, मेहनत घेतो आणि तेवढं एक परिवार म्हणून एकमेकाला आम्ही आधार देतो. लोकांना एक वाटलं पाहिजे. आणि अधिकारी काय असतात? ते शेवटी सरकारी अधिकारी असतात. सत्ता येत असते, सत्ता जात असते, वेगवेगळी लोक तिथं बसत असतात. कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही आहे. पण योग्य काम आपण नेलं तर ते अधिकारी त्याला सहसा नकार देऊ शकत नाही. तुम्ही कुठलंही काम जर रेटून नाही हे काम करच, अरे ते नियमातच बसत नाही, कर कसं करू, ह्याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. तुम्हाला मी नवमेत करत नाही, पण माझी तुम्हाला विनंती आहे की त्याच्या संदर्भात राजेंद्रजी तुम्ही मला यादी द्या, त्यांचे नंबर द्या, त्यांचं पूर्ण नाव द्या. मी ऑफिसला सांगतो की हे आल्यानंतर ह्यांनी शिष्टमंडळ किंवा काही काम घेऊन आले, वैयक्तिक काम नाही. वैयक्तिक कामं बऱ्याच प्रकारचे असतात, त्याच्यात मी पण अडचणीत येऊ शकतो. तुम्ही काही पण वैयक्तिक काम सांगायला लागला तर काम सार्वजनिक असलं पाहिजे. कुणावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करणारा असलं पाहिजे, कारण जनतेच्या करता आपण काम करतोय. आत्ता पण काही शिष्टमंडळ मला भेटली. मी म्हणलं ती जागा तुमची आहे का, तुमच्या मालकीची आहे का? ते थोडेसे त्या ठिकाणी गडबडले. याचा अर्थ ती जागा पूर्णपणे त्यांची नसावी असं माझं मत झालंय. अर्थात कागदपत्र दाखवा, मी संमतीनं त्या ठिकाणी बोलीन. आणि राजेंद्र जैन, मी मगाशीच वर बोलत असताना सांगितलं, मी ह्या ऑक्टोबरपर्यंत अधिवेशनाच्या पर्यंत साधारण विदर्भातले सगळे जिल्हे कव्हर करण्याचा प्रयत्न करीन. मला काही 2 दिवसाकरता आलं तर 2 जिल्हे मी आपोआप कव्हर करू शकतो. त्या 2 जिल्ह्याच्या वेळेस आढावा बैठक पण DPCच्या संदर्भातली, एकंदरीत त्या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे जे काही महत्त्वाचे प्रकल्प चाललेले आहेत, कुठल्या कामाला अधिक महत्त्व देण्याची गरज आहे, त्याला महत्त्व दिलं तर त्याचा जास्तीत जास्त परिणाम तिथल्या नागरिकांना मदत व्हायला होणार आहे. कारण आम्ही काम करताना जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा बेनिफिट कसा होईल त्या कामाला प्राधान्य दिलं तर त्याचा उपयोग चांगला होतो, असा आजपर्यंतचा माझा काम करतानाचा अनुभव आहे. आणि म्हणून त्याची नोंद आमचे राजेंद्र जैन, प्रशांत पवार आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी घ्यावी, अशा प्रकारची माझी सूचना आहे. मी अजून पण हा कार्यक्रम झाल्यानंतर 2 ठिकाणी मला भेटी द्यायच्या, तर मग नंतर मी एअरपोर्टला जाणार आहे. तोपर्यंत राजेंद्रजी तुमच्या सुवाच्य अक्षरामध्ये पूर्ण नावानिशी, फोन नंबरनिशी त्याचा तुम्ही मला यादी करून दिली तर मी आत्ता जातानाच त्या जितेंद्रला, सर ह्याला बोलवा, नाही तू ह्याला ये, आपल्या नाही रे एअरपोर्टला ये. मी एअरपोर्टला ती यादी तोपर्यंत मला तुम्ही द्या, मी ती तुम्हाला यादी देतो आणि त्याची नोंद घ्या. आणि त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना मदत झाली पाहिजे. कार्यकर्त्याचा पक्षाचा कणा असतो, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण त्या कार्यकर्त्यांनी स्वतःची इमेज पण जनमानसामध्ये चांगली ठेवणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर तो कार्यकर्ता आमच्या नावाखाली काहीतरी वेगळेच धंदे करायला लागला की त्याचीही बदनामी व्हायची आणि आमची पण बदनामी व्हायची. तसं काही मात्र करू नका. कोण करत असेल तर तुम्ही सांगा की दादा हा तुमच्या किंवा पक्षाच्या नावाचा गैरवापर करतो आणि नको त्या गोष्टी करतो, त्याचा बंदोबस्त करा. मग मी त्याचा बंदोबस्त कसा करायचा ती जबाबदारी माझ्यावर आहे. कुठली माझी भगिनी, कुठली माझी बहीण, कुठली माझी युवती
कामाच्या निमित्तानं आले तर तिलाही विश्वास वाटला पाहिजे की मी माझ्या भावाकडे काम घेऊन चाललेले आहे आणि मला तिथं न्याय मिळणार आहे, तिथं कुठंही मला अडचण येणार नाही. जी आपली मराठी संस्कृती परंपरा आहे, जी महिलांना समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्याला शिकवलेले आहे. त्या शिकवणीतनंच ह्या महिला वर्गाशी असेल, गरीब वर्गाशी असेल, समाजातला तो कुठल्या जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता त्याचं काम योग्य आहे का, त्याच्या कामाला न्याय देणं हे आपलं कर्तव्य नक्कीच आहे ना, हे तपासून त्या कामामध्ये जितेंद्र तुम्ही आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी मदत केली पाहिजे. आणि अशा प्रकारची तक्रार ही परत येता कामा नये. जर यदा कदाचित तुम्ही योग्य काम घेऊन गेला आणि त्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी केली तर मला त्याचं नाव सांगा की दादा आम्ही हे काम घेऊन गेलो, मला ते कळलं पाहिजे की तुमचं कोणतं काम तुम्ही घेऊन गेला. ते काय व्हॉट्सॲपवर मला कळवलं तरी मला वाचून कळेल. आणि तरी देखील त्यांनी योग्यपणे प्रतिसाद दिला नाही तर त्याला कोणत्या भाषेमध्ये सांगायचं किंवा काय समजून सांगायचं ते मला चांगलं येतं. मी कुणाचाही अपमान करू इच्छित नाही, कुणालाही कुणाची मानहानी पण करू इच्छित नाही. कारण प्रशासनाला पण त्याचा रिस्पेक्ट दिला पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे. पण प्रशासनाने पण आपण जनतेचे सेवक आहोत, आम्ही जसं जनतेचे लोकप्रतिनिधी आहे तसा अधिकारी पण जनतेच्या करताच सरकारने नेमलेले ते अधिकारी आहेत. ह्याची जाणीव ठेवून त्याच्यामध्ये राजकारण न आणता भेदभाव न करता त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. ह्या स्पष्ट सूचना ह्या माझ्याकडनं ह्या सगळ्यांना दिल्या जातील. त्याबद्दल तिळमात्र शंका कोणी मनामध्ये बाळगू नका. त्याच्यात जर काही वेगळं घडत असेल तर त्याची पण नोंद ही माझ्याकडनं घेतली जाईल. अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत ह्या ज्या निवडणुका आहेत त्या निमित्तानं अनेक चांगले उमेदवार आपल्याला त्या वॉर्डातले, त्या प्रभागातले, त्या गटातले, त्या गणातले प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांना संधी आपल्याला द्यायची आहे. त्याच्याकरता आपण चांगले कार्यकर्ते पण हेरले पाहिजेत. कुणाचं काम कशा पद्धतीचं आहे, कोण तिथं चांगल्या पद्धतीनं काम करू शकेल. मी असेही काही कार्यकर्ते बघितलेले आहेत, ते पुढं करतात पण त्यांना उभं केलं तर 50 मतं पण मिळत नाही, इतकी दयनीय अवस्था त्यांची असते. तुम्ही तिकीट मागता त्यावेळेस तुम्ही जनतेमध्ये शिरून काम करत असाल, जमिनीवर पाय ठेवून काम करत असाल, अडीअडचणीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता त्या घटकाच्या करता धावून जातो, मदतीला तिथं ताबडतोब उपलब्ध होतो. अशा पद्धतीनंच संघटना वाढत असते, अशा पद्धतीनंच पक्ष मजबूत होत असतो. आणि त्या प्रकारे आपण एकमेकाला सहकार्य करूया आणि आपला पक्ष कसा अधिक जोमाने वाढेल ह्याबद्दलची काळजी आपण ह्या निमित्तानं घेऊया. अशा प्रकारची विनंती मी आज आपल्या सर्वांना करतो. अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु मी आत्ता सांगितलं तसं आपल्या माझ्या अनिल डिकले पण बरोबर आहे. दिवाळीच्या आत आता गणेशोत्सवाचं पण कार्यक्रम सुरू होतील, गणरायाचं पण आगमन होईल. तेही कार्यक्रम महाराष्ट्रात अतिशय उत्साहाने होतात. गणरायाच्या आगमनाच्या निमित्तानं देखील आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि हे जे काही पावसाचं संकट आलेलं आहे त्याच्यातनं माझा बळीराजा, शहरामध्ये त्या निमित्तानं कुठं पाणी येत असेल तर तिथं माझा गोरगरीब समाज अडचणीत येत असेल तर त्यांचं व्यवस्थितपणे पुनर्वसन करणं, तिथं तो पूर येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेणं, तिथनं ओढा किंवा नदी जात असेल तर त्याचा गाळ त्या ठिकाणी काढणं, ह्याबद्दलच्या पण सूचना आम्ही स्पष्टपणे विभागीय आयुक्तांना, नागपूर कमिशनरला, नागपूर कलेक्टरला, सीओला ह्या सगळ्यांना दिलेल्या आहेत, राज्याला पण दिलेल्या आहेत.
ही पण बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी अशा प्रकारची माझी विनंती आहे. आपण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यात. विशेषतः आता माझ्या गोंदिया आणि भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये महायुतीचे अनेक उमेदवार निवडून आले आणि एका ठिकाणी सुनीलजी मला वाटतं भंडाऱ्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला चेअरमन झालेत आणि राजेंद्रजी आपल्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला चेअरमन झालेत. त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांच्याबरोबर निवडून आलेल्या सर्व संचालक बोर्डाचं मी अभिनंदन करतो. तुमच्यावर खूप मोठी बँकेची जबाबदारी आहे, ती चांगल्या प्रकारे पार पाडा आणि त्याच्यातनं तिथं देखील पक्ष अधिक मजबूत आणि बलवान आणि आपल्या पक्षाचं घड्याळ हे प्रत्येक मतदारांच्यापर्यंत कसं पोचवता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न त्यांनी पण करावा. शहरातल्या पण कार्यकर्त्यांनी, ग्रामीणच्या पण कार्यकर्त्यांनी करावा. काही जण पदाधिकारी होतात, परंतु त्या पदाचा वापर पक्ष वाढवण्याच्या करता, संघटना मजबूत करण्याच्या करता, बेरजेचं राजकारण करण्याकरता, माणसं जोडण्याकरता जेवढा व्हायला पाहिजे तेवढा काही जण करत नाही. अशा प्रकारची तक्रार कानावर आलेली आहे. त्याची शहानिशा केली जाईल. खरंच त्या तक्रारीमध्ये तथ्य आहे का? तथ्य असेल तर त्याची नोंद घेतली जाईल. तथ्य नसेल तर त्याला अधिक प्रोत्साहन दिलं जाईल. याबद्दलची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्या. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.